Brought to you by Puneet Balan Group. नमस्कार, मी अभिजित करंडे. मुंबई तकमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. गेल्या 15 दिवसापासून पुण्यामध्ये एका रोगानं थैमान घातले आणि जवळपास 60 पेक्षा अधिक पेशंट्स आहेत आणि एकाचा मृत्यू झालेला आहे आणि तो निश्चितपणे त्याच संसर्गामुळे झाला असं मानलं जाते. त्याचं नाव आहे गुलनबेरी सिंड्रोम, GBS. आता इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये पेशंट्स सापडायला लागल्यानंतर आणि मृत्यूपर्यंत या पेशंट्सना त्याचा काय म्हणू आपण की तोटा व्हायला लागल्यानंतर नेमकं हे प्रकरण काय आहे, गुलनबेरी सिंड्रोम होतो कशामुळे, त्याची कारणं काय आहेत, तो क्युरेबल आहे का, तो एकाच ठिकाणी एकाच भागामध्ये का आढळतो आहे, त्याचा उपचार कोण करतं, कुठे करतात, किती खर्चिक आहे, या सगळे प्रश्न आता विचारले जाऊ लागलेत. आणि या सगळ्याबद्दल चर्चा करण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे घाबरण्यासारखं काय आहे का, तर या सगळ्यासाठी चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत आहेत जे मेडिकल कॉलेजच्या डीन पल्लवी सापळे मॅडम. खूप खूप स्वागत आहे मॅडम. पुण्यामध्ये GBSचे खूप पेशंट सापडले. गुलनबेरी सिंड्रोम काय आहे हे? गियाबारी सिंड्रोम इनफॅक्ट आम्ही विद्यार्थ्यांना शिकवताना त्याच्यात अजून एक नाव आहे गियाबारी लँड्री सिंड्रोम. तर हे रुग्ण आपल्याकडे रेग्युलरली आढळतात. म्हणजे तुम्ही कुठल्याही वर्षात कुठल्याही महिन्यात विचारलं तर एखाद दुसरा पेशंट आमच्या लहान मुलांच्या विभागात किंवा मोठ्यांच्या विभागात असू शकतो. पण अचानक 60च्या वरती रुग्ण असणं आणि ते पण एकाच भागात राहणारे, हे थोडं काळजीचं कारण होऊ शकतं की अचानक हे रुग्ण का वाढलेत. गियाबारी सिंड्रोमने नेमकं काय होतं? गियाबारी सिंड्रोमची लक्षणं कशी आहेत सांगते. हे वीकनेस करतं, म्हणजे मसल पॅरालिसिस करतं आणि हे खालून वर सुरू होतं. म्हणजे आधी तुमच्या पायाच्या बोटांपासून जे पॅरालिसिस सुरू होतं ते हळूहळू हळूहळू वर चालतं. पायाचे मसल्स, पोटाचे मसल्स आणि नंतर छातीचे मसल्स असं होतं. आणि हा आजार आम्ही ज्याला सेल्फ लिमिटिंग म्हणतो ना, त्या प्रकारचं आहे. म्हणजे हे जे वीकनेस आहे, हे जे पॅरालिसिस आहे, हे कायम राहत नाही. हे काही दिवस वाढत राहतं. जनरली 3 ते 7 दिवस हे वाढत राहतं. म्हणजे आज पायाचं येईल, एकदम माणूस चालणारच नाही, पडेल, लहान मूल असेल तर. मग हळूहळू ते वर जाईल आणि मग ते छातीपर्यंत जाईल आणि 6-7 दिवस ते तसंच राहतं आणि त्याच्यानंतर ते पुन्हा ओसरतं आणि जसं वर चढलं आहे तसंच ओसरतं. म्हणजे आधी वरचे मसल्सचं पॅरालिसिस निघून जातं, मग पोटाचे, पाठीचे आणि मग पायाचे आणि मग पेशंट बरा होतो. आणि सहसा हाच रस्ता आहे गियाबारीचा. मला घाबरून आणि फार रेअर केसेसमध्ये काही वेगळ्या गोष्टी घडतात, पण कॉमनली हेच असतं. काही पेशंट सुदैवी असतात की त्यांचं पायापुरतंच येतं पॅरालिसिस आणि ओसरू लागतं. एकदा ओसरलं की आपल्याला कळतं की हे आता बरं व्हायच्या मार्गावर आहे, आता काय पुन्हा धोका नाही आहे. तर ह्याच्यात धोका कुठे आहे? ह्याच्यात आता 10 दिवस जर चालता नाही आलं, बेडमध्ये पेशंट पडून राहिला, तर थोडं गैरसोयीचं होईल, पण त्या जीवाला धोका नाही आहे. तर जीवाला धोका कुठे आला? जेव्हा हे वीकनेस आहे हे छातीच्या मसल्सपर्यंत जातं आणि छातीचे मसल्स पॅरलाइज होणं म्हणजे तुम्ही श्वासच घेऊ शकत नाही. मग श्वास 7 आणि 8 दिवसाचा प्रश्न आलाच कुठे, 7 आणि 8 मिनिटाचा पण नाही येतो. एखादा मिनिट पण माणूस श्वास न घेता राहू शकत नाही, ही वस्तुस्थिती आहे. मग तिकडे प्रॉब्लेम्स होतात की हे जे आम्ही पेशंट्स का ॲडमिट करतो, हे अगदी पायाचं असेल तरी, की आम्हाला बघायचं असतं की हे पॅरालिसिस कसं कसं वर चढतं आहे आणि एकदा खाली उतरायला लागलं की पेशंट जर चालू शकला तर तो घरीही जाऊ शकतो. बिकॉज आता कळलं आहे की धोका टळला. पण जोपर्यंत ते वाढतं आहे तोपर्यंत धोका आहे. आणि मग ते छातीचं पॅरालिसिस आलं की मग पेशंटला व्हेंटिलेटरशिवाय पर्याय नाही, कारण का तो श्वास कसा घेणार. त्याच्या फुफ्फुसात काही चुकलं नसतं, पण जे मसल्स, स्नायूंना जे नर्व्स मेसेज देतात की श्वास घ्यायचा आहे, छाती फुलवायची आहे, हा निघून जातो, श्वास घेणंच होत नाही. त्यामुळे मग व्हेंटिलेटर हा एकमेव पर्याय राहतो त्या स्टेजपर्यंत पेशंट गेला तर. अजून एक प्रश्न याच्यातून निर्माण होतो. तुम्ही म्हणालात की एवढा म्हणजे धोकादायक नाही आहे, पण मग धोका कोणाला जास्त आहे? म्हणजे वयस्कर व्यक्तींना, महिलांना, मुलांना? कारण की आत्ता जो पेशंट गेला आहे अजून कन्फर्म नाही आहे, कारण त्याच्या अजून तपासण्या होत आहेत की तो 40च वर्षांचा होता आणि त्याचा मृत्यू झाला. त्याला पुण्यात झाला गुलनबेरी, तो गावी सोलापूरला गेला आणि तिथं त्याचा मृत्यू झाला आहे. तर असं म्हटलं जातं की तो त्याच्यामुळे झाला असावा, अजून कन्फर्म नाही आहे. पण मग धोका कोणाला आहे, कुणी अधिक काळजी घ्यायला पाहिजे?
हा आजार हा आहे ना, ह्याला असं आपण कोविड किंवा काही आजारानं म्हणतो असा मुळीच ह्याला म्हणजे वर्गच नाही करतायत की ह्या ग्रुप्सना जास्त धोका आहे. कारण का ह्या रोगाचं असं आहे की हा एक प्रकारचा आम्ही ज्याला म्हणतो ऑटो इम्युन इलनेस आहे. म्हणजे काय होतं, जवळजवळ 80% लोकांना हे एखाद्या इन्फेक्शननंतर होतं. तर एखादं इन्फेक्शन तुमच्या शरीरात येतं, तुमचं शरीर त्याच्याशी चांगलं लढू शकतं, म्हणून शरीर अँटीबॉडीज बनवतं जे त्या जंतूशी त्या किटाणूशी लढत असतात. आणि ते लढत असताना कुठेतरी शरीर गल्लत करतं. ते किटाणू आहेत तसेच त्यांना आपल्या मणक्याच्या अगदी सुरुवातीचे जे सेल्स आहेत त्याच्यात काहीतरी साम्य दिसतं आणि म्हणून ते स्वतःच्याच शरीराला अटॅक करू लागतं. त्यामुळे उलट इथे जरा वेगळंच गणित आहे. ज्याची प्रतिकारशक्ती चांगली आहे, जो चांगली फाईट देऊ शकतो, त्यालाच गियाबारे होण्याचा धोका जास्त आहे. त्यामुळे तरुणांना होतं, आमच्याकडे लहान मुलांना होतं. त्यामुळे फक्त एकच आहे की ह्याची जी सुरुवात होते ती सहसा इन्फेक्शननी होते. तर ते इन्फेक्शन टाळण्यासाठी जे करायचं आहे ते करायचं असतं, तर ते सगळ्यांनीच करायचं आहे. पण ह्याला असा एक टिपिकल ससेप्टेबल ग्रुप आम्ही जो म्हणतो असा नाही आहे, कारण का हे कोणालाही होऊ शकतं. आता तुम्ही म्हणालात की तुम्हाला इन्फेक्शन टाळायचं आहे, तर गुलनबारी किंवा गियाबारी आपण जे म्हणतोय तर ते नेमकं होतो कशामुळे? काय कुठल्या पद्धतीचे इन्फेक्शन्स आपल्या शरीरामध्ये जातात आणि ते कशा प्रकारे जाऊ शकतात आणि काय काळजी घ्यायला पाहिजे? हे ना कुठल्याही बॅक्टेरिया आणि व्हायरसेसमुळे होऊ शकतो. ज्याचे सिमिलॅरिटी थोडेसे आपल्या नसांच्या सुरुवातीच्या सेल्सशी आहे. पण संशोधन झालं आहे परदेशात, विशेष अनेक वर्ष झालं आहे, आपल्या देशातही संशोधन झालं आहे. आणि एक कॅम्पायलोबॅक्टर नावाचा बॅक्टेरिया आहे, कॅम्पॅलोबॅक्टर जेजुनी जे आहे, ह्या इन्फेक्शननी गियाबारेचे जवळजवळ 30 ते 40% रुग्णांना हे इन्फेक्शन सुरुवातीला झालेलं दिसलं आहे. म्हणजे आज कॅम्पॅलोबॅक्टर जेजुनी इन्फेक्शन होतं, पेशंट त्याच्यातून बरा होतो, त्याच्यात उलटी जुलाब ह्या प्रकारची लक्षणं असतात आणि 2-3 आठवड्यांनी अचानक त्याचे पाय मलूल होऊन जातात, त्याला लुळे होऊन जातात, तो चालूच शकत नाही आणि तो कोसळतो. म्हणजे पाय ह्याच्यामुळे, बाकी तो मेंदूला हा फार कमी प्रमाणात परिणाम असतो ह्याचा. तर हा जो कॅम्पॅलोबॅक्टर जेजुनी आहे हा टिपिकली म्हणजे फिको ओरल रूट आपण म्हणतो, म्हणजे कंटॅमिनेटेड, ज्याच्यात हे किटाणू आहेत, हे बॅक्टेरिया आहेत, असं खाणं, असं अस्वच्छ पाणी किंवा फार वेळ बाहेर ठेवलेलं अन्न, इथून हे होतं. त्यामुळे कुठेतरी आपण जी म्हणताय पुण्याचं मॅटर, त्याच्यावर बोलायला मी अथॉरिटी नाही आहे, माझा अभ्यास नाही आहे. पण जेव्हा अचानक एका लोकल ॲड्रेसमध्ये एवढ्या केसेस होतात, तर तुम्ही इमॅजिन करा की 60 जणं, जर मला खरंच माहीत नाही की ते कुठल्या ठिकाणचे आहेत, पण ही 60च्या 60 जणं आपण गृहीत धरूया की एका गल्लीत राहणार आहेत. तर 60 जण मी सांगतो की म्हणजे जी माहिती समोर आली आहे, त्यानुसार ते 60 जण धायरी, नरे, आंबेगाव या भागातलेच आहेत, एकाच भागातले. मग ह्याच्यावरून काय कळतं की त्या भागात 2 ते 3 आठवड्यापूर्वी लक्षणं यायच्या आधी तिथे 60 नाही तर कदाचित 6,000, कदाचित 60,000 जणांना हे इन्फेक्शन झाले. कारण का गियाबारी सगळ्यांना होत नाही, काहींनाच होतं, पण जुलाब त्याच्यापेक्षा 10 पट जास्त लोकांना झाले असतात आणि त्याच्यामुळे हा आजार झालेला आहे. यामध्ये काळजी काय घ्यायची? आता उघड्यावर ठेवलेलं अन्न खायचं नाही हे तर एक लक्षात आलं, पण पाणी समजा आपल्याकडे सगळ्यात बेस्ट काय सांगितलं जातं की जर पाण्यातून होत असेल तर पाणी उकळून प्या किंवा क्लोरीनयुक्त पाणी प्या किंवा असं काही करा. तर अस्वच्छ पाणी हा एक मेजर प्रॉब्लेम असू शकतो, कारण सर्वच जण काही अस्वच्छ अन्न खात असतील असं नाही आहे. तर पाण्याचा प्रॉब्लेम असेल तर पाण्याबद्दल काय काळजी घ्यायला पाहिजे? कारण असं सांगितलं जातं आहे की बऱ्याच ठिकाणी जे पाणी पुरवठा होतो तो टँकरने होतो आहे, तो विहिरींमधून किंवा आपण बोरवेल म्हणतो तिथून पाणी येतं. मग मी शासनाचा भाग म्हणून म्हणेन की इथे शासनाचा रोल देखील आहे की हे सोर्स शोधून काढणं. जसं ब्रिटनमध्ये कॉलराचा सोर्स त्यांना एक हँडपंप मिळाला होता, तसं इथे तो सोर्स शोधून काढणं आणि तो सोर्स बंद करणं. पण तोपर्यंत मी काय करायचं हा प्रश्न प्रत्येकाला असेल. तर तोपर्यंत मी माझं पाणी घरच्या लेवलला उकळलं तर कॅम्पॅलोबॅक्टर जेजुनी तर नक्कीच, पण इतर बॅक्टेरिया पण त्यांनी म्हणजे डिस्ट्रॉय होतात.
आणि पाणी उकळू शकलात तर चांगलं आहे, नाही जमलं तर निदान गाळावं तरी, ज्यांच्याकडे तेवढा गॅस तेवढं पैसे नसू शकतील तर एका स्वच्छ उन्हात सुकवलेल्या कपड्यांनी गाळावं. ज्यांना परवडतं आहे त्यांनी जे रेकग्नाइज वॉटर फिल्टर्स आहेत ते वापरू शकतात, जे बॅक्टेरियाना फिल्टर करतात. कुठेतरी त्यांनी मदत होईल. आणि जुलाब झाले फार घाबरायचं कारण नाही आहे, कारण का जुलाब बरे होतात, हा त्रास नंतर होतो. पण जास्त मी गरजेचं सांगेन, कोणाला होईल, मला जर तुम्ही कॅम्पॅलोबॅक्टरचे 100 रुग्ण ठेवले आणि सांगितलं की मॅडम ओळखा ह्याच्यातल्या कोणाला व्हायची शक्यता जास्त, आपण त्याला ॲडमिट, तसं काहीच नाही आहे, काही ना होणारच नाही. आणि कॅम्पॅलोबॅक्टर जेजुनीनंतर 1 आठवड्यानी होऊ शकतं, 3 आठवड्यांनी होऊ शकतं. फक्त मी सांगेन की जर तुम्हाला पायाकडे कमजोरी वाटू लागली, चप्पल पायातून सटकू लागली आपण चालता चालता, किंवा असं वाटलं की अरे मी खाली पडतोय की काय झालं आहे माझ्या पायानं, असं वाटलं तर ताबडतोब डॉक्टरकडे जा. आणि डॉक्टरकडे जाताना मी म्हणेन की एका मोठ्या हॉस्पिटलमध्ये जायला प्रयत्न करा, सरकारी हॉस्पिटलमध्ये जा. त्याचं कारणही सांगते तुम्हाला, की मी तुम्हाला मगाशी जे म्हटलं व्हेंटिलेटरची गरज पडेल फुफ्फुसांपर्यंत जर ते विकनेस आलं, तर हे टाळायसाठी पण आपल्याकडे रस्ते आहेत. आपण जे हॉस्पिटलमधल्या पेशंट्सना हे देतोच. IVIG म्हणून एक औषध आहे, त्याला ते अँटीबॉडीजना काउंटर करतं. हे जे मी म्हटलं ना, त्या बॅक्टेरिया त्या जंतूच्या अगेन्स्ट जे अँटीबॉडीज बनतात तेच अँटीबॉडी जाऊन आपल्या नसांवर अटॅक करतात, नसांच्या मुळावर. तर त्या अँटीबॉडीजना निगेट करायला, त्यांचा इफेक्ट काढून टाकायला हे IVIG खूप कामी येतं. पण IVIGचा डोस जवळजवळ 2 ग्राम किलोग्रामच्या हिशोबाने आपल्याला द्यावा लागतो. तर एक वायल ती जवळजवळ म्हणजे MRPनी घ्यायला गेलात तर 10-15 हजाराची असते. आमच्याकडे ती शासनाचं असल्यामुळे कमी रेट्सनी मिळते. आणि सुदैवाने महात्मा ज्योतिबा फुलेत ही गियाबारेची ट्रीटमेंट आधीपासून इन्क्लुडेड आहे. त्यामुळे जिथे महात्मा ज्योतिबा फुले योजना आहे, म्हणजे महाराष्ट्रातल्या प्रेक्षकांना तर मी सांगेन, अशा हॉस्पिटलमध्ये गेलात तर तुम्हाला IVIG देखील म्हणजे काही चार्जेसशिवाय मिळू शकतं, किंवा मुख्यमंत्री सहाय्यता निधी वगैरे इथून आपण पैसे घेऊन ती ट्रीटमेंट आपण करू शकतो. दुसरी एक ट्रीटमेंट आहे, मी कंप्लीट करावा आपला विषय म्हणून सांगते, प्लाझ्माफेरेसिस. त्यात काय जर केलं जातं, अक्षरशः एक प्रकारचं डायलिसिसच आहे ते. पूर्ण शरीरातलं रक्त फिल्टर केलं जातं. म्हणजे ते फिल्टर होताना ते अँटीबॉडीज जे आहेत, नुसतं गियाबारीचे नाही, काही अँटीबॉडीज, तुम्ही घेतलेली औषधं, सगळं फिल्टर होतं आणि एकदम शुद्ध रक्त परत पेशंटच्या शरीरात जातं. तर प्लाझ्माफेरेसिस पण एक ट्रीटमेंट आहे ज्याने गियाबारी बरी होऊ शकते. पण आपल्याकडे आपण सहसा IVIGच द्यायचा प्रयत्न करतो. आणि IVIG जर लवकर आणि वेळेत दिलं तर आपल्या पाहण्यात आलं आहे की हा जो ज्याला मी असेंडिंग पॅरालिसिस म्हणतो, पायापासून वर, तो कुठेतरी त्याचा प्रोग्रेस थांबतो किंवा निदान खूप स्लो होऊन जातो आणि तो छातीपर्यंत पोचतच नाही. त्यामुळे पेशंटला ICUची गरज लागत नाही, काहीच लागत नाही. फक्त आम्ही ऑब्झर्वेशनला वॉर्डमध्ये ठेवतो की रोज आम्ही बघतो की विकनेस कमी झाला आहे, वाढला आहे, वर आला आहे का. आणि एकदा आम्हाला कळलं की तो विकनेस खाली जायला लागला आहे की मग पेशंट आनंदाने घरी जातो. ज्यावेळेला कोविड आला होता त्यावेळेला तर सरकारच सगळी काळजी घेत होतं आणि औषधांपासून सगळं पुरवत होतं. पण तरी पण आपण बघितलं की मोठमोठ्या हॉस्पिटलमध्ये सुद्धा बेड्स अवेलेबल नव्हते, किंवा काही उपचार ज्या वेळेला तो अधिक तीव्र होत होता आजार, त्यावेळेला तो जास्त खर्चिक होत होता. गुलनबारीमध्ये पण म्हणजे त्याचा उपचार खर्चिक आहे. जरी तुम्ही आता महात्मा फुलेचा उल्लेख केला आहे, त्यामुळे मला एक गोष्ट समजली की ज्यांना परवडत नाही त्यांनी त्याचा लाभ घ्यावा, किंवा जे घेऊ शकतात, जे त्याच्यामध्ये येऊ शकतात, कारण त्याचे पण क्रायटेरिया आहे, ते त्याचा लाभ घेतील महात्मा फुलेचा. पण ज्यांना तो क्रायटेरिया नाही आहे तर याचे उपचार खर्चिक आहेत. जर तो IVIG द्यायची असेल तर त्याच्यात एक महात्मा फुले योजनेबद्दल एक क्लॅरिफिकेशन सांगते. आता सध्या त्याचं व्यापकता वाढवली आहे आपण, त्यामुळे आता सफेद रेशन कार्ड धारकांनाही मिळतं, त्यामुळे बऱ्याच जणांना मिळतं. पण तुम्ही म्हणालात ते बरोबर आहे, तरीही काही लोक त्या योजनेत बसू शकतील नाही, इतर राज्याचे नागरिक असू शकतील. तर मी म्हटलं तसं IVIGचं एक वायल जे आहे ते अंदाजे MRP कंपनी वेगवेगळ्या असतात, पण एक 10 ते 15 हजारापर्यंत असतं. आणि हे जवळजवळ 20-25 वायल लागू शकतात. तर साधं गणित करा, काही लाखात, म्हणजे फक्त ते IVIGचा खर्च आहे, हॉस्पिटलचा खर्च वगैरे, म्हणजे प्रायव्हेट सेटअपमध्ये नक्कीच ह्याचा खर्च काही लाखात सहज जाऊ शकतो. पण पब्लिक हॉस्पिटल्समध्ये मला खात्री आहे जिथे ICU आहे तिथेच जावं, कारण का सहसा IVIG खूप इफेक्टिव्ह आहे, पण खूप उशिरा दिलं गेलं किंवा अगदी छातीच्या जवळ आलं दिलं तर तितक्या पटकन त्याचा इफेक्ट होणार नाही. त्यामुळे व्हेंटिलेटरची गरज भासू शकते. पाणी गरम करून पिण्याचा खर्च खूपच कमी आहे. अगदीच कमी आहे त्या मानाने. नक्कीच नक्कीच.
मला अजून एक जो प्रश्न उद्भवला की जसं म्हणजे अगदी कोविड होऊन गेल्यानंतर आपल्याला नंतर त्रास जाणवायचा, म्हणजे पाय दुखायचे, अजून पण काही लोकांना वाताचं किंवा थंडी आली की गुडघेदुखी वगैरे असे त्रास जाणवत आहेत, किंवा काही लोकांना अचानकपणे व्हायला व्हायचं नंतर. तर गुलनबरी सिंड्रोम होऊन गेल्यानंतर किंवा गियाबारी सिंड्रोम होऊन गेल्यानंतर तुम्ही बरे झालात, तर भविष्यात तुम्हाला असे काही त्रास जाणवतात की ज्यामुळे आपल्या एकूण शरीरावरती परिणाम होतो? मुळीच नाही. कोविडमध्ये जे लाँग कोविड होतं असं गियाबारीचं काही नाही आहे. फक्त व्हेंटिलेटर असेल तर थोडं त्याची रिकव्हरी, त्याच्या त्या स्कारची रिकव्हरी, कधी खूप दिवस व्हेंटिलेटर लागतात, मग ट्रकिओस्टोमी करतो. पण पर से त्या आजाराचं काहीच नाही. डिस्चार्ज होताना थोडं मसल हळूहळू रिकवर होत आहेत, त्यांना चालायची सवय विसरली आहेत, त्यामुळे ती थोडी फिजिओथेरपी लागते. अशा ह्या सपोर्टिव्ह गोष्टी खूप आहेत, पण त्याचे लाँग टर्म परिणाम काहीच नाहीत. म्हणजे जर आजार ह्या मार्गाने गेला आणि ह्या मार्गाने हे बरा झाला तर काहीच नाही. पण ह्या अनुषंगाने एक सांगायला पाहिजे की गियाबारी पुन्हा पुन्हा होऊ शकतो, पुन्हा पुन्हा होऊ शकतो. ह्याचं इन्सिडेंट्स खूप कमी आहे, पण एखाद्याची ती टेंडन्सी आहे. कारण का गियाबारी मी म्हणलं तर ऑटो इम्युन इलनेस आहे. पुन्हा असं गृहीत धरा कॅम्पेलोबॅक्टर जेजुनी पुन्हा झालं तर पुन्हा तुमची बॉडी तेच करणार आहे. उलट कॅम्पेलोबॅक्टर जेजुनीला पटकन ओळखेल, तुम्हाला उलटी जुलाब कमी होतील, पण ते त्याच्यासोबत ते तुमचे अँटिरियर हॉर्न पण ओळखेल, म्हणजे नसा आणि नर्वच्या सुरुवातीच्या, आणि तिकडे जाऊन अटॅक करू शकेल. पण असं म्हणायला आता मी 25-30 वर्ष आम्ही पिडियाट्रिक्समध्ये काम करतो आहे, तर असा सेकंड अटॅक आलेले 2 पेशंट्सपेक्षा जास्त नाही आहेत. त्यामुळे फार ते प्रमाण नक्कीच नाही आहे. आता एक महत्त्वाचं लोकांना असं वाटतं की बघा, आता गुलनबरी सिंड्रोमची भीती जास्त लोकांच्या मनात दाटली आहे, पुणेकरांच्या मनात ते जास्त दाटली आहे. तर त्यांना तुम्ही काय सांगाल की जनरली याच्याशी टॅकल करण्याच्या सगळ्या गोष्टी सांगितल्यात, पण लोक घाबरली आहेत. त्यांना काहीतरी लोकांना एक दिलासा हवा आहे की बाबा हे केलं तर होईल, हे केलं तर नाही होणार, आणि आपल्याला ही काळजी घ्यायची. मी सांगू का, म्हणजे तुम्ही हे खूप चांगलं काम करताय आणि मला माहिती आहे की मीडिया हे खूप स्ट्रॉंग माध्यम आहे. आता आपण 100 वर्षानंतर पहिलं पॅन्डेमिक आपण सगळ्यांनी भोगलं आहे. देर इज नो अदर वर्ड बट भोगलं आहे. त्यामुळे आपल्या सगळ्यांना ना काहीही झालं की आपण कोविडची तुलना करतो. म्हणून HMPV WHO सांगितलं की चायनामध्ये नाही आहे, तिकडे त्याच्यापेक्षा जास्त RSV चालू आहे. पण आपण त्याचं म्हणजे अवडंबर करून ठेवलं होतं, अक्षरशः मी ते सांगते. आणि HMPV 25 वर्षापासून माहिती आहे आणि 50 वर्षापासून आपल्यात आहे. गियाबारे तर मला वाटतं मी पुस्तक शोधीन, वाचलं पाहिजे मी पुन्हा. गियाबारे तर सहज 80-90 वर्षापासून आपल्याला माहिती आहे. त्यामुळे कोविडशी तुलना करू नका. कोविडचं नाव नॉवेल व्हायरस होतं, ते नवं होतं, ते आपल्याला रोज काहीतरी नवं शिकवत होतं आणि आपण शिकलो की परत बदलत होतं. गियाबारेचं असं काही नाही आहे. गियाबारेवर अनेक स्टडीज झालेले आहेत. जवळजवळ इंटेन्सिव्हिस्ट, मेडिसिन, पिडियाट्रिशियन्स, ह्या प्रत्येक, मी तुम्हाला खात्रीलायक सांगू शकते, जो पिडियाट्रिशियन इंडोर पेशंट्स बघतो त्या प्रत्येकाने गियाबारीचा पेशंट पाहिलेला आहे. त्यामुळे ह्यात काही नवं नाही आहे, यात काही घाबरण्यासारखं नाही आहे. आणि जर तुम्ही वेळेत पोचलात आणि पायाचा पॅरालिसिस असताना, आणि तुम्ही म्हणाला तसं इन्फेक्शनच टाळलं तर आणि चांगलं. विशेषतः त्या भागातल्या लोकांनी तर नक्कीच पाण्याचं खूप प्रिकॉशन घेतलं पाहिजे आणि अन्नाचं. पण पायाचं पॅरालिसिस झाल्या तर तुम्ही पोचलात आणि IVIG घेऊ शकलात तर कदाचित गोष्ट पुढे जाणारच नाही. आता एक शेवटचा प्रश्न असा आहे की ज्या वेळेला तुम्हाला गियाबारी सिंड्रोम होतो आहे, मग तुम्ही बरे होत आहे, तर तुम्ही बरे होताना पण तुम्हाला बऱ्यापैकी त्रास होतो. कारण जर वयस्कर पेशंट्स असतील तर ते वीक असतील तर त्यांना बरेच दिवस फिजिओथेरपी किंवा अशा गोष्टी कराव्या लागतात, किंवा आहारांमध्ये बदल करावे लागतात, डॉक्टर सांगतात. तर असे जे पेशंट्स आहेत की ज्यांना सिव्हिअर गियाबारी झालेला आहे, तर त्यांनी बरे होताना पण काय काळजी घेतली पाहिजे? मी म्हटलं तसं तो पूर्णपणे बरा होणार आहे, पण तुमच्या कपॅसिटीवर आहे. आता समजा व्हेंटिलेटरवर तो पेशंट असेल तर त्याला पॅरेंटल न्यूट्रिशन आपण देऊ शकतो, पण शेवटी नळीनी काहीतरी मिळतं आहे, त्यामुळे त्याचं न्यूट्रिशन कुठेतरी कमी झालं आहे, तर अशक्तपणाने येणार आहे. आपण जर ह्या खुर्चीवर 1 तास बसलो तर पायाला रग लागते. ह्यांच्या मसल्सनी, पायाच्या स्नायूंनी, पायानी 10 दिवस, 20 दिवस, 3 आठवडे चाललेच नाही आहेत, तर पुन्हा चालताना फिजिओथेरपीची गरज पडणार आहे. तर हे मायनर कॉम्प्लिकेशन्स होऊ शकतात. व्हेंटिलेटरवर असल्यामुळे निमोनिया होऊ शकतो.
तर हे डायरेक्ट गियाबारी नसलं तरी ते आजाराचा एक भाग आहे. पण जर हॉस्पिटलमध्ये असाल तर डॉक्टर्स ते चेक करत असतात की निमोनियाची लक्षणं, कधी कधी व्हेंटिलेटरमुळे निमोनिया होऊ शकतो, हे पाहिलेलं आहे. वॅप म्हणतो आपण ज्याला, व्हेंटिलेटर असोसिएटेड. तर अशा सगळ्या गोष्टी होऊ शकतात. रिकव्हरी हळूहळू होऊ शकते ज्यांच्याकडे अशक्तपणा आहे, ज्यांना इतर काहीतरी त्रास आहेत, पण रिकव्हरी होते. तुम्हाला जी काळजी घ्यायची आहे ती म्हणजे फिजिओथेरपी आणि बाकी सगळ्या गोष्टींसाठी करायची. गुलनबरी सिंड्रोममुळं जी भीती आहे किंवा ज्या पद्धतीच्या गोष्टी समोर येत आहेत, तर त्यामुळं एका प्रकारे लोक काळजीत होते आणि म्हणूनच आपण समजून घेतलेलं आहे की कुणी काळजी घ्यायला पाहिजे, काय काळजी घ्यायला पाहिजे, किती काळजी घ्यायला पाहिजे, उपचार कुठे घ्यायला पाहिजेत, उपचार घेताना कुठल्या हॉस्पिटलला गेलं पाहिजे, कुठल्या योजना तुमच्यासाठी आहेत, कुठली औषधं तुम्हाला योजनांच्या अंतर्गत मिळतात. त्यामुळं घाबरण्याचं कारण नाही आहे. इतक्या मोठ्या कोविडसारख्या आजाराला देशानं समर्थपणे तोंड दिलेलं आहे. त्यामुळे गुलनबरी सिंड्रोम जरी आला असेल तरी काळजी घेण्याचीच जास्त आवश्यकता आहे. पाणी गाळून पिण्याची आवश्यकता आहे, पाणी गरम करून पिण्याची आवश्यकता आहे आणि सरकार आपल्या पातळीवरती त्याचा सोर्स शोधून तो सोर्स निश्चितपणे बंद करेल. पण तोपर्यंत ज्या भागामध्ये हा आढळतो आहे त्या भागामधल्या लोकांनी अस्वच्छ अन्न आणि अस्वच्छ पाण्यापासून दूर राहावं. कॅमेरामन सिद्धेशसह अभिजित, मुंबई तक.